नमस्कार. आज आपण एका अशा विक्षिप्त, रहस्यमयी पण अलौकिक बुद्धिमत्तेच्या माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने खऱ्या अर्थाने विजयांशी खेळ केला. आजच्या या सादरीकरणात आपण समजून घेणार आहोत तो माणूस ज्याने 20व्या शतकाचा शोध लावला. आता तुमच्या मागे जे अतिशय वास्तववादी आणि थरारक विजांचं दृश्य दिसत आहे, तेच या माणसाचं आयुष्य होतं. आज जे वायरलेस जग, आधुनिक वीज आणि तंत्रज्ञान आपण इतक्या सहज वापरत आहोत ना, त्याची पायाभरणी 100 वर्षापूर्वीच या एका महान व्यक्तीने केली होती. त्यांचं नाव निकोला टेस्ला. पण एक खूप मोठा आणि वेदनादायी विरोधाभास असा आहे की संपूर्ण जगाला उजळवणारा हा महान शास्त्रज्ञ स्वतः मात्र अत्यंत गरिबीत आणि एकाकी अवस्थेत या जगातून निघून गेला. चला तर मग निकोला टेस्ला यांच्या या थक्क करणाऱ्या प्रवासात आपण प्रवेश करूया. हे जे भयंकर वादळाचं आणि अंधारलेलं दृश्य तुम्ही बघत आहात, तशीच काहीशी ती रात्र होती. 10 जुलै 1856 रोजी आजच्या क्रोएशियामध्ये एका भयंकर वादळी रात्री निकोला टेस्ला यांचा जन्म झाला. आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. हे रौद्र रूप पाहून स्वीर अत्यंत घाबरली आणि म्हणाली की हे बाळ अंधाराचं अपत्य आहे. पण त्यांच्या आईने मात्र अत्यंत ठामपणे आणि एका भविष्यसूचक आत्मविश्वासाने उत्तर दिलं, नाही, हे प्रकाशाचं अपत्य आहे. आणि खरंच पुढे चालून हेच शब्द सार्थ ठरले. टेस्ला यांचे वडील एक धर्मगुरू होते, पण वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी टेस्ला यांनी आपल्या मोठ्या भावाचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहिला. या घटनेचा त्यांच्या बालमनावर एक कधी न भरणारा आघात झाला आणि याच एकाकीपणामुळे त्यांची खरी मैत्री विज्ञानाशी झाली. आता त्यांची बुद्धिमत्ता किती अफाट होती याचा तुम्ही फक्त विचार करा. टेस्ला यांना त्यांच्या आईकडून फोटोग्राफिक मेमरी म्हणजेच छायाचित्रात्मक स्मरणशक्ती मिळाली होती. ते कोणत्याही गुंतागुंतीच्या यंत्राची डिझाईन कागदावर न काढता मनातल्या मनात त्याचे सुटे भाग जोडून ती थेट प्रत्यक्षात बनवू शकत होते. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट सांगू, ते इंटिग्रल कॅल्क्युलससारखी अवघड गणितं कोणतंही पेन किंवा कागद न वापरता केवळ डोक्यातच सोडवायचे. याच अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी इंजिनिअरिंगची 4 वर्षांची कठीण पदवी केवळ 3 वर्षात पूर्ण केली. तिथे त्यांना स्टार स्टुडंट म्हटलं जायचं. बरं, टेस्ला यांचं मुख्य योगदान खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला विजेचे 2 प्रमुख प्रकार समजून घ्यावे लागतील. सर्वात आधी डायरेक्ट करंट किंवा डीसी म्हणजे काय ते पाहूया. स्क्रीनवर दिसणाऱ्या या बाणांकडे लक्ष द्या. स्पष्ट दिसतंय की डीसीमध्ये विद्युत प्रवाह एकाच दिशेने अत्यंत सातत्याने वाहतो. आधुनिक जगात हा करंट आपण रोज वापरतो, जसे की बॅटरी, मोबाईल आणि पॉवर बँक यांसारख्या उपकरणांमध्ये. पण ह्या प्रवाहाची सर्वात मोठी अडचण ही होती की हा प्रवाह खूप लांब अंतरावर पाठवणं अत्यंत कठीण आणि खर्चिक होतं. म्हणजे दर काही महिन्यांवर एक नवं पॉवर स्टेशन उभं करावंच लागायचं. आणि आता ऑल्टरनेटिंग करंट किंवा एसीकडे लक्ष द्या. हे बाण कसे डायनॅमिकली आणि वेगाने पुढे मागे होत आहेत ते पहा. एसीमध्ये विद्युत प्रवाहाची दिशा सतत आणि सेकंदाला अनेक वेळा बदलत राहते आणि याच बदलामुळे विजेचं कमीत कमी नुकसान होऊन ती हजारो मैल दूर पाठवणं शक्य होतं. टेस्ला यांनी याच प्रणालीवर आपला पूर्ण विश्वास ठेवला होता. आज घरगुती वापरासाठी येणारी वीज, घरातील फॅन, टीव्ही, फ्रीज हे सगळं याच एसी विजेवर चालतं. खऱ्या अर्थानेच याने संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. तर थोडक्यात सांगायचं तर या 2 प्रवाहांमधला मुख्य फरक काय आहे? लक्षात ठेवण्यासाठी एक अत्यंत सोपी ट्रिक आहे. डीसी म्हणजे डायरेक्ट किंवा एकाच दिशेने जाणारा आणि एसी म्हणजे ऑल्टरनेट किंवा दिशा बदलणारा. याचा थेट संबंध फ्रिक्वेन्सीशी आहे. म्हणूनच डीसीची फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्झ असते, तर भारतात घरगुती वापरासाठी येणाऱ्या एसी विजेची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. म्हणजेच एका सेकंदात प्रवाहाची दिशा 50 वेळा बदलते. विचार करा. हा तांत्रिक फरक समजणं फार गरजेचं आहे, कारण याच एका मुद्द्यावरून इतिहासातील सर्वात मोठं वैज्ञानिक युद्ध लढलं गेलं. हो, अगदी बरोबर ऐकलत. एक महाभयंकर वैज्ञानिक युद्ध. आणि हे युद्ध लढलं गेलं ह्या 2 महान शास्त्रज्ञांमध्ये, थॉमस एडिसन आणि निकोला टेस्ला. 1884 मध्ये टेस्ला खिशात फक्त 4 सेंट्स घेऊन अमेरिकेत पोहोचले आणि त्यांनी एडिसन यांच्या कंपनीत काम सुरू केलं. पण त्या दोघांच्या कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक होता. एडिसन हे ट्रायल अँड एरर म्हणजे चुकांमधून शिकण्याच्या पद्धतीवर काम करायचे, तर टेस्ला यांचं काम अचूक गणिते आणि मनातल्या मनात बनवलेल्या परिपूर्ण डिझाईन्सवर आधारित असायचं. एडिसनचा जुन्या डीसी प्रणालीवर गाढ विश्वास होता, तर टेस्ला संपूर्ण जगाला एक प्रगत एसी प्रणाली देऊ पाहत होते. $50,000 ही रक्कम आजच्या काळातही खूप मोठी आहे. मग विचार करा 1880च्या दशकात किती असेल.
एडिसन यांनी टेस्ला यांना त्यांच्या डीसी जनरेशन प्लांटमध्ये सुधारणा करण्याचं एक अतिशय कठीण आव्हान दिलं आणि त्यासाठी तब्बल $50,000 बक्षीस देण्याचं आश्वासन दिलं. टेस्ला यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी दररोज सकाळी 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत स्वतःला कामात झोकून दिलं आणि ते पूर्णही केलं. पण जेव्हा ते आपल्या हक्काचे पैसे मागायला गेले तेव्हा एडिसन यांनी हसून उडवून लावलं आणि म्हणाले, अरे तो तर केवळ एक अमेरिकन जोक होता. या भयानक धोकेबाजीमुळे टेस्ला यांनी त्वरित ती कंपनी सोडली. आणि एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झालं वॉर ऑफ करंट्स, म्हणजेच विजेचं युद्ध. एडिसन यांनी एसी करंटला बदनाम करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी एसी करंटचा वापर करून कुत्रे, घोडे आणि अगदी एका हत्तीलाही हजारो लोकांसमोर विजेचा धक्का देऊन निर्घुणपणे मारलं. दुसरीकडे एडिसन यांची पंगा घेतल्यामुळे टेस्ला यांची अवस्था इतकी वाईट झाली होती की त्यांना पोटापाण्यासाठी चक्क $2 रोजंदारीवर रस्त्यावर खड्डे खोदण्याचं कामही करावं लागलं. पण म्हणतात ना, खरं टॅलेंट जास्त काळ लपून राहत नाही. हे फिरणारं मॅग्नेटिक फील्डचं ॲनिमेशन पहा. हेच ते तंत्रज्ञान आहे ज्याने संपूर्ण जगात क्रांती घडवली. अनेक वर्ष त्यांच्या मनात घोळत असलेल्या या विलक्षण कल्पनेतून त्याने 1888 मध्ये एसी मोटर संपूर्ण जगासमोर मांडली. या अभूतपूर्व यशामुळे जॉर्ज वेस्टिंगहाऊस या अत्यंत श्रीमंत उद्योजकाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. वेस्टिंगहाऊस यांनी टेस्ला यांच्या प्रोजेक्टमध्ये मोठी गुंतवणूक केली आणि इथूनच या करंटच्या युद्धात एसी प्रणालीने निर्णायक आघाडी घेतली. पण आता या दृश्याकडे लक्ष द्या. हा $30 कोटी अवाढ्य आकडा धुरात कसा विरघळतोय? जेव्हा वेस्टिंगहाऊस यांची कंपनी एडिसनसोबतच्या स्पर्धेत खूप मोठ्या आर्थिक संकटात बुडत होती, तेव्हा त्यांनी अत्यंत निराश होऊन टेस्ला यांना रॉयल्टी कमी करण्याची विनंती केली. तेव्हा टेस्लानी काय केलं माहितीये? भविष्यातील पैशांचा कोणताही विचार न करता आपला तो अब्जावधींचा रॉयल्टी करार चक्क स्वतःच्या हाताने फाडून टाकला. त्यांनी आपले $300 दशलक्ष एकाच झटक्यात सोडून दिले. त्यांच्यासाठी आपल्या मित्राची साथ आणि मानवाच्या प्रगतीसाठी स्वस्त वीज उपलब्ध करून देणं हे अब्जाधीश होण्यापेक्षा खूप मोठं होतं. टेस्ला यांच्या आयुष्याचा हा प्रवास एखाद्या रोलर कोस्टरसारखा राहिला आहे. 1884 मधील एक गरीब स्थलांतरित ते 1888 मधील एसी मोटरचा अत्यंत यशस्वी शोधकर्ता. त्यानंतर 1898 मध्ये जगातील पहिली रिमोट कंट्रोल बोट बनवून त्यांनी वैज्ञानिक जगताचे सर्वोच्च शिखर गाठले. त्या काळात ते न्यूयॉर्कमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक बनले होते. पण दुर्दैवाने हाच दैदिप्यमान प्रवास 1943च्या एका अत्यंत दुःखद आणि अंधारमय शेवटाकडे जातो. या महान वैज्ञानिकाचा उत्कर्ष जेवढ्या वेगाने झाला तेवढंच त्यांचं पतनही अत्यंत वेदनादायी होतं. पण हे पतन होण्याआधी त्यांनी नेमकं काय साध्य केलं होतं? टेस्ला हे खऱ्या अर्थाने त्यांच्या काळाच्या 100 वर्षे पुढे होते. त्यांचं कर्तृत्व केवळ एसी मोटरपुरतं मर्यादित नव्हतं बरं का. त्यांनी एक्स-रे मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं जगात सर्वात आधी सांगितलं. नायगारा फॉल्सवर 500 हॉर्स पॉवरचे भव्य जनरेटर बसवले. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे आज जे स्मार्टफोन आपण वापरतो ना, त्याची अचूक भविष्यवाणी त्यांनी 1 शतकापूर्वीच केली होती. संपूर्ण जगाला मोफत आणि वायरलेस वीज पुरवण्याचं त्यांचं एक अवाढव्य स्वप्न होतं. पण हे आगीचं अत्यंत भयंकर आणि वास्तवादी दृश्य पहा. एका भयंकर आगीने त्यांचं हे स्वप्न राखेत मिळवलं. त्यांच्या प्रयोगशाळेला लागलेल्या या भीषण आगीत त्यांचं वायरलेस ट्रान्समिशनवरील अनेक दशकांचं अमूल्य संशोधन एका रात्रीत जळून खाक झालं. विचार करा, आयुष्याची कमाई अशी क्षणात नष्ट होताना पाहणं किती वेदनादायी असेल. दुर्दैव असं की याच संशोधनाचा आधार घेऊन पुढे मार्कोनी यांनी टेस्ला यांच्या पेटंट्सच्या साहाय्याने जगातील पहिला रेडिओ मेसेज पाठवला आणि नोबेल पारितोषिक मिळवलं. जो कायदेशीर लढा टेस्ला यांना त्यांच्या मृत्यूनंतरच जिंकता आला. ज्या माणसाने संपूर्ण जगाला आपल्या शोधांनी उजळवून टाकलं, त्याचा शेवट मात्र किती अंधारमय असावा. टेस्ला यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 10 वर्षे हॉटेल न्यूयॉर्करच्या रूम नंबर 3327 मध्ये अत्यंत एकाकी अवस्थेत घालवली. ते पूर्णपणे दिवाळखोर झाले होते. त्यांच्याकडे कोणतेही पैसे नव्हते, मित्र उरले नव्हते. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरील आणि खिडकीपाशी येणाऱ्या कबुतरांना दाणे घालणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे हाच त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार उरला होता. अखेर 7 जानेवारी 1943 रोजी वयाच्या 86व्या वर्षी या महान जिनियसने अत्यंत एकाकी अवस्थेत या जगाचा निरोप घेतला. पण जाता जाता ते एक मोठं रहस्य मागे सोडून गेले.
निधनानंतर लगेचच अमेरिकन तपास संस्था FBI ने तातडीने त्यांच्या खोलीतील सर्व वैज्ञानिक कागदपत्रे आणि संशोधनाचे बॉक्स जप्त केले आणि ते अत्यंत गुप्त ठेवले. या फायलींमध्ये नेमकं काय दडलं होतं? एखादं महाभयंकर शस्त्र की मोफत विजेचं रहस्य? हे आजही जगासाठी एक न उलगडलेलं रहस्यच आहे. या फिरणाऱ्या आकाशगंगेच्या दृश्याकडे आणि त्यावर लिहिलेल्या शब्दांकडे पहा. टेस्ला यांचे ते अजरामर शब्द होते, वर्तमान त्यांचं आहे, पण भविष्य ज्याच्यासाठी मी खऱ्या अर्थाने काम केलं ते माझं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांचं काम हे समकालीनांच्या टाळ्या किंवा अमाप पैसा मिळवण्यासाठी नव्हतं, तर संपूर्ण मानवजातीचं भविष्य घडवण्यासाठी होतं. ते एक असे निस्सीम शास्त्रज्ञ होते ज्यांनी मानवतेच्या कल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं. आज घरातील उपकरणांपासून ते अगदी एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारपर्यंत सर्वत्र निकोला टेस्ला यांचेच विचार आणि संकल्पना जिवंत आहेत. या झगमगत्या आणि आधुनिक शहराच्या दृश्याकडे पाहताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्या माणसाने खऱ्या अर्थाने 20व्या शतकाचा शोध लावला, त्याच्या या अतुलनीय त्यागाविना आपलं हे आधुनिक जग आज कुठे असतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर टेस्ला यांनी AC करंट आणि वायरलेस तंत्रज्ञान दिलं नसतं, तर मानवी जीवन आजही किती अंधारमय असतं? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. याच विचारासोबत आजची आपली ही माहितीपूर्ण सफर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.